माझं आणखीनही तीच मनस्थिती आहे, माझी आणखीनही नियत फिरलेली नाही. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, नाही तर एवढी पब्लिक असल्याच्यानंतर माणूस सहज बोलून जाणार लढायचं. मग मी आणखीनही सांगतो, मला माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात नाही जायचं, आमची इच्छा नाही. आमचं स्वप्न फक्त आहे आमच्या लेकरांना आरक्षण देऊन मोठं करायचं. तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय का? आणि हे खरं आहे की या 75 वर्षात गरिबांची लाट कधीच आलेली नाही. कोणत्या नेत्याची आलेली आहे, तुम्ही शोधा इथून तिथून कोणाच तरी नावाने लाट आलेली. गरिबांची लाट कधीच आलेली ही पहिली अशी लाट आहे गरिबांची. आणि सगळ्या जातींना वाटतं आता की या लाटेत आपण सहभागी व्हायचं. मग जात कोणची असू द्या, 12 बलुतेदारांपासून, मुस्लिमांपासून, दलितांपासून, सगळ्या समाजाच्या लोकांची आता इच्छा की एकदा होऊन जावं. ही गरिबांची लाट आहे. गरिबाची जर सत्ता आली तर गरिबाचे काम होते. आणि तुम्हाला जाहीर सांगतो मी आज या प्रेसच्या माध्यमातून, जर गरिबाची सत्ता आली तर कोणाच्याच आरक्षणाचाही प्रश्न राहणार नाही. कारण गरिबाला गरिबाची जाण असते. शेतकऱ्यांचा सुद्धा कोणताच प्रश्न राहणार, कारण गरीब ह्योच शेतकरी. आणि तो जर तिथं बसला, शेतीचे सुद्धा प्रश्न राहत नाही. व्यवसाय करणारे सुद्धा शेतकऱ्यांचेच पोर आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा अडचणी येणार नाहीत गरिबाची सत्ता आली. आणि व्यावसायिक गरिबांचे पोरं कसे बनवायचे, की गरिबाची सत्ता आल्यावरच बनू शकते. श्रीमंताचा माणूस श्रीमंताचंच पोरग व्यवसायाकडे नेणार. औद्योगिक विकास जे म्हणलं जातं ते औद्योगिक विकास फक्त मंत्र्याच्या पोराचाच होणार, गरिबाचा कवाच नाही. तो कवा बी वॉचमॅन म्हणून काठी घेऊनच राहणार. गरिबाची आली तर त्याच्या हातातली वॉचमॅनाची काठी सुटणार, कारण प्रश्नच गरिबाचे आहेत. आणि गरिबांनी त्यांना तिथं ते प्रश्न सोडवण्यासाठी बसवले. पण गरिबाचे प्रश्न सोडवले जात नाही, म्हणून इथंही आता गरीबच आणि तिथंही गरीबच. ज्यावेळेस वरही गरीब आणि खालीही गरीब राहील त्यावेळेस सगळा समान कारभार चालणार. शेतीचाही प्रगतीकडे शेतीचा बी व्यवसाय जाणार. शेतकऱ्यांच्या मालाभावाचा बी विषय मार्गी निघणार. पाण्याचाही निघणार, लाईटचाही निघणार. काहीच राहणार नाही. कारण जो इथं करताय शेतात, तो शेतात करताच जर तिथं गेला तर त्याला इथले प्रश्न माहिती आहेत. त्याला यांच्यासारखं बांधावर येऊन बघायची काही गरज नाही. यांच्यासारखं त्याला पूर जर आला तर विमानातून बघायची काहीच गरज नाही. हेलिकॉप्टर त्याला माहिती आहे आता किती आला असं. ते मोजित आहेत, मिलीमीटर आण, पट्ट्यान, लोखंडाचे पळते नुसते इथून ते पट्ट्या घेऊन. कामाधामाचे मोजित आहेत आणि पैसे नाही, पैसे नाही, काहीच नाही. आता बघा कोल्हापूरचे, सांगलीचे किती हाल झाले. नुसत्या पट्ट्या घेऊन पळत आहेत लोखंडाच्या. मिलीमीटर मोजव, आलीमीटर मोजव, काय मोजित आहेत त्यांचे त्यांनाच माहीत. आणि पैशाचा पत्ताच नाही. नुसते हिशोब करतात किती हजार कोटीचा झाला, कवाशीत टाकायचे. 2 वर्ष लागणार तरी ते नुकसान भरपाई देणार नाही. तो पुरतं शेतकऱ्याचं वाटलं. आत्ता तातडीची गरज कशाला आपल्याला सगळ्याला? आता आपल्याला इथून बाहेर पडायचं. आता आपल्याला गरज आहे जेवण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. याला दैनंदिन गरजा म्हणतात. आत्ता त्या लोकांना अडचण आहे, त्यांचा हातचा पैसा गेला, पिकं पण गेलं, पुरं पीक जळून गेलं. पैसे खिसतले होते, शेतीत लावले, ते पाण्यात गेले. आता आता गरज आहे त्यांना तातडीची. तुम्ही 2 वर्षांनी देणार, मेलक राहिले ते. झालं का कर्जबाजारी? केली का आत्महत्या? आणि परत तुम्हीच म्हणणार आम्ही कर्जमाफी केली. 2 वर्षांनी कशाला केली? इकडं पार वाटोळं झाल्यावर, आमच्या घराची राखरांगोळी झाल्यावर. शेतकरी कर्जबाजारी व्हायला हे सुद्धा कारण तुम्हाला द्यायचे ना, तातडीनं का देत नाही तुम्ही? उशीर का करता? त्यासाठी ईदलाच तिथं जायला पाहिजे, तरच महाराष्ट्र सगळ्यात पुढं जाणार. धनगर बांधवांकडून निवडून येईपर्यंत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. एका हाताने मतदान घेतलं, सत्ता हस्तगत केली, दिलं नाही. तसंच एका हातानं द्यायचं, दुसऱ्या हाताने वाटोळं करायचं, ही यांची पद्धत आहे. शिंदे समिती गठीत केली, नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र द्यायला त्यांनीच अडचणी आणायला सुरुवात. प्रमाणपत्र दिले, व्हॅलिडिटीला त्यांनीच अडचण आली. वंशवळ समिती गठीत केली, तिला काम करायचं सांगितलं नाही. कशाला गठीत केली? नोंदी शोधल्यात, कक्षेच नाही आहेत प्रमाणपत्र देण्यासाठी. ही यांची वागण्याची पद्धतच चांगली नाही. मुलीला मोफत शिक्षण केलं, नुसतं कागदावर ठेवलं, फीस भरून घेतलं. फीस भरायचे झाल्यावर आता मोफत केलं. आता सगळ्या फीस घेतल्यावर इतके उलटे दिमागाचे कामं करते ते. सगळ्या स्वारीची अंमलबजावणीला सुद्धा यांनी असंच केलं. हे जाणून बुजून मिळू देत नाहीत. ECBC मराठ्यांनी मागितलं नाही तरी कायदा पारित केला. आणि EWS मराठ्यांचं घातलं. एकीकडून EWSचं प्रमाणपत्र मिळत नाही, त्याचाही फायदा होत नाही. रद्द केल्यामुळं ECBCचं 10% आरक्षण दिलं, त्याची व्हॅलिडिटीची आत घालून ठेवली. व्हॅलिडिटी 1 महिन्याच्या आत निघत नाही आणि 3 राऊंडच्या आत पोरांना ते प्रमाणपत्र द्यायचं. तिथं अधिकाऱ्यांचे काही संप, काही अधिकारी जातीवादी, काही अधिकारी मुद्दाम देत नाहीत आणि सरकारचं वरून प्रेशर तातडीनं देऊ नका. म्हणजे
तिन्ही बाजूने यांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलं. त्याची 10% मागणी नसून बळच लादलं. बरं लादू द्या. EWS रद्द केलं. तुम्हाला कोणी रद्द करायला सांगितलं? जर ECBCचा कायदा झाला म्हणून ते रद्द करावं लागलं तर ECBCचा कायदाच करायचा नव्हता. तुम्ही 10% आरक्षण द्यायचंच नव्हतं. EWS आमच्या पोरांनी घेतलं असतं. म्हणजे हेच वाटोळे करणारे आणि हेच समजून सांगणारे परत. त्यामुळे लोकांच्या लक्षात आले याने 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं केलं. कारण EWS त्यामुळे रद्द केलं. EWS रद्द करण्याची कोणाची मागणी नाही किंवा 10% आरक्षण देण्याची सुद्धा महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांची मागणी नाही. हे दोनही ECBC देऊन वाटोळं केलं आणि EWS रद्द करून वाटोळं केलं. याला जबाबदार फक्त सरकार आणि ही सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची. जे बोलल त्याला मी सोडत नाही. माझा पहिल्यापासूनचा रूल आहे, माणूस बोलला की मी वाजविलाच. मग तो मराठ्याचा असू नाही त्याच्या कोणाचा असू. मी बळच कोणाच्या वाटं कधीच गेलो नाही. मला एकदा दाखवून द्या की तो बळच आमच्या मागं लागला. एक बी दाखव. मी खुनशी नाही आहे, मी बळच भांडण करणारा माणूस नाही आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, पत्रकार बांधवांशी उत्तरं देणं किंवा चर्चा करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. एवढी पब्लिक जर दुसऱ्याकडे असते ना एखाद्याकडे, त्याने आत्ता मरणाचा धिंगाणा केला असता. मी माझी पाठ नाही थोपटून घेत. एवढा मोठा लाखात करोडोच समाज असतो, मी थोडीसुद्धा माझी नीट ढवळी दिलेली नाही. थोडीसुद्धा मी वाईट पाऊल टाकतच नाही. कारण मी जाणतो राज्य कशासाठी आहे, कोणासाठी आहे, कायदा कशासाठी आहे, लोकशाही कशासाठी आहे, कायदा सुव्यवस्था का बिघडली नाही पाहिजे, कोणाची इच्छा आहे बिघडली पाहिजे, कोणाचं स्वप्न साकार. उगाच उठला आणि पळाला आणि लगेच बोलला. मी असं कधीच करत नाही. मी अंगावरही कोणाला घेत नाही. माझ्या अंगावर आलं मी सोडत नाही. तो किती मोठा असू नाही, ते गुंडा असू नाही, फंड असू, मोजितच नाही मी त्याला. पण आता त्यांनी 13 तारखेपर्यंत वेळ घेतलेला ऑगस्ट. का बोलून उपयोगी आधीच नाही दिल्यावर बघतो. आणि मी खरंच नाही इथून पाठीमागं चुकलेल्याला सोडलं नाही. मला बघा, मी तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो, मी पत्रकार परिषदा घेतो आणि बोलायचं म्हणून कधीच बोलत नाही. मी फक्त समाजाचा आहे. मला कोणत्या नेत्याचं देणं घेणं नाही, कोणत्या आमदार मंत्र्याचं नाही, कोणत्या पक्षाचं बी नाही, काहीच देणं घेणं नाही मला. मी मित्रत्व करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलंच नाही. माझा समाज मोठा करायचा, माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, माझ्या समाजातील एक अधिकारी झाले पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन, बाकी कोणासाठी नाही. मग कोणत्या पक्षाचा असू दे, चुकला की हुकलाच, पण आता नाही. आता पाळडाच म्हणायचा. आता चुकला की पाळडाच. तुम्ही काल भाषणामध्ये हे म्हटले की या नेत्यांना मिळत लागणं की मी कुणाचा आहे. हो ना राव, काय खोटं बोललो का? काय याच्या आधीचं असं होतं, मी तिकडं होतो त्या टायमाला. आधी तर म्हणले हे शरद पवारांचा माणूस. नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणले नाही म्हणे ते एकनाथ शिंदेचा माणूस. त्याला तिथं मेळ होकला त्यांचा. नाही म्हणले उद्धव ठाकरेचा माणूस. नंतर ते सगळं सोडून दिलं आणि कोणचा पक्ष आहे काय किंवा ते नाव माहिती आहे त्यांचंच आहे म्हणे. तिथं मेळ नाही लागला यांना. म्हणजे हे लयच वेगळे आहेत. आणि मी यांना कळालेलं आहे मी कोणाचा. फक्त आता ते होतं आहे का मनदूषित मराठ्याचं प्रयत्न करायला लागलेत. त्यांना माहिती आहे मी फक्त मराठ्यांचा महामालक मराठा. आणि मराठ्यांची शक्ती पुढं कोणाची सत्ता टिकू शकत नाही, कोणाचीच. कसल्याच पक्षाची पावर नाही टिकू शकत. देवेंद्र फडणवीसांचं सत्ता आहे ना बाबा, लय अवघड आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही, अवघड सत्ता आहे. म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले. म्हणून तर मराठी एकवटलेत ना. शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठासुद्धा कदरला आता, की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं, त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षड्यंत्र करतोय, सापळा रचतोय, माझ्या विरुद्ध SIT लावतोय. तसंच ते पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. हे मराठ्यांच्या आता लक्षात येते. तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी. 10 वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे. हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे, हीच 12 बलुतेदारांचा आहे, मुस्लिमांचा आहे. तुम्हाला या विधानसभेत कळलं आता कस का देवेंद्र फडणवीसांना कोणची किंमत मोजावं लागते. अभियानी बाबा त्यांच्या आधार मुख्य सूत्रधार आहेत नाही काय. एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो तसं मेन सूत्रधार आहे बाबा तो. त्याच्यापासून बोलायला मला भेव वाटते त्याला बोलायला. तो खूप मोठा सूत्रधार आहे. त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केले आहेत. समन्वयक बदनाम नसून बदनाम केले आहेत. लय मोठं कामगिरी केलेली त्यांनी, म्हणून त्याला मागच्या दारातून घातलं आहे त्याला. ही सत्य परिस्थिती आहे. याच्यात काय खोटेपणा नाही. आता हे अभियान राबवतोय, त्यातला एक जण आता लगेच सुरुवात करणार आहे अभियानाला, संघटनेवाला. परत काही समन्वयक तयार केलेत, त्याने काही आमदार तयार केलेत बोलायला. त्याला आता काय असतं, मराठ्यांचं वाटोळं व्हावं याच्यात त्यांना आनंद आहे.
आणि आम्हाला आनंद आहे आमच्या मराठ्याचं चांगलं व्हावं. त्यांना वाटतं त्यांचा नेता आणि पक्ष मोठा व्हावा. जात मिली तरी चालत, माझी इच्छा आहे जात तिला तर मरू नाही द्यायचं, हे संपले तरी हरकत नाही. आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर. सामान्य मराठ्यांना असं वाटतं यांना मोठं करून लई मोठी चूक केली, आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात गेली. बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं. मुंबईतल्या सीटाचं सुद्धा बघा काय होतं. आता तरी आम्हाला थोडंफार मागं पुढं वाटत होतं मुंबईतल्या सीटाबद्दल, पण आम्ही एकूण जो आढावा घ्यायला लागलो ना, भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या सीटाला आणि नागपूरच्या सीटाला काय होतं तुम्ही नुसते माझ्या बघा. तुम्ही करत राहा म्हणा फडणवीस साहेबाला असंच, तुम्ही अशाच बैठका घ्या, आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा, छगन भुजबळ षडयंत्र करायला लावा, परत आता नवीन नवीन नेते बोलायला लागले त्यांना बोलायला लावा, तुम्ही संघटना फोडा. याचे परिणाम काय होते तुम्ही थोडे दिवस दमदारा नसता आमचं हाय ते आरक्षण द्या, आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अकत्य देतात त्यांना मान्य नाही. बघ त्यांना मान्य आहे नाही, कोणाला मान्य आहे नाही, याच्यापेक्षा आम्हाला जे मान्य आहे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे. नसता सरकार जाणार, भुजबळचं ऐकायचं तर ऐका म्हणत, ते फक्त भुजबळचं ऐकतात, बाकीच्याला मी दोषच देत नाही. हे सगळा मुकादम ते टोळी मुकादम ऊस तोडायचा ते हे टोळे बांधतोय सगळ्या, मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते. त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना, यांच्या सगळ्यांमुळे भोगणार ते. नसता आमची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांसह ठरलेल्या 8-9 मागण्या द्यायच्या, ज्या ठरलेल्या आहेत त्या 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. गुन्हेसुद्धा सरसकट आहे, कुणबी नोंदी शोधायच्या बंद केल्यात. हे जे सगळे प्रश्न आहेत 3ही गॅजेट्सचं हे सगळे सोडवायचे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. नसता या लोकांमुळं राज्यातलं भाजप पूर्ण संपून फडणवीस साहेब मोकळे होणार. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.